नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलार आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमात स्वागत करतो। ज्योतिष शिकावं आपली कुंडली स्वतः पहा या सदराखाली आपण अनेक ज्योतिष विषयक अनेक विषयावर आपण बोलतोय। मागे मी तुम्हाला दशा विचारावर मी बोललो होतो की दशेविषयी काल निर्णय कसा करायचा, काल निर्णय करताना दशेचा कसा वापर करावा, या दशेविषयी मी तुम्हाला नियम सांगितलेत। आता इथून पुढे आपण 9-10 व्हिडिओ बघणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक ग्रहाच्या महादशेमध्ये काय फळे मिळतील, त्यानंतर प्रत्येक ग्रहाच्या महादशेमध्ये आंतरदशाची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता इथून पुढे आपले राहू केतूपर्यंत आपले व्हिडिओ असतील। आज आपण रवीच्या दशेबद्दल बोलणार आहे। आज मी तुम्हाला रवीच्या महादशेची फळं सांगणार आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला रवीच्या दशेबद्दल काय नियम आहेत, काय ह्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेत। दशा विचार हा एक व्हिडिओ तुम्ही पाहायला हरकत नाही। तर आज आपण रवी महादशेवर बोलणार आहोत। आपल्याला माहिती आहे की रवीची एकूण विषांतरी महादशेचा कालखंड 120 वर्षाचा असतो आणि त्या 20 वर्षामध्ये रवी ग्रहाची महादशा ही 6 वर्ष असते। आता ही महादशा कशी जाईल तर लोक डायरेक्ट फलादेश करतात, पण लक्षात ठेवा की कुठलीच महादशा ही सर्वच लग्नाला सर्वच लोकांना चांगली पण नसते आणि कुठलीच महादशा खराबी नसते। मग ही महादशा शुभग्रहाची की अशुभ ग्रहाची हे मॅटर करत नाही। रँडमली जे अशुभ ग्रह शनी राहू केतू यांच्यात मंगळ यांच्या दशा आहे त्रासदायक आणि कष्ट देणाऱ्याच जातात, आणि शुभग्रह जे गुरु चंद्र शुक्र बुध यांच्या दशा हे नेहमी चांगल्या जातात। हा बेसिक नियम जरी असला तरी प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये रवीची स्थिती ही भिन्न असणार आहे। प्रत्येकाचं लग्न वेगळं असणार आहे, प्रत्येकाचं रवीची स्थानगत बैठक वेगळी असणार आहे, राशीगत वेगळी, नक्षत्रगत, रवी कुणाबरोबर आहे, रवी कुठल्या स्थानात आहे, रवीवर कुठल्या ग्रहांची दृष्टी आहे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत। त्यामुळे प्रत्येकाने आपली पत्रिका समोर ठेवा आणि आपला रवी पत्रिकेमध्ये कुठल्या स्थानामध्ये आहे, कुठल्या राशीमध्ये आहे ते बघा, आणि मग तुम्हाला कळेल की ही रवीची महादशा मला कशी जाईल। आलं लक्षात? तर रवी जर कुंडलीमध्ये जर शुभ स्थितीमध्ये असेल आणि बलवान स्थितीमध्ये असेल, पत्रिकेमध्ये रवी जर खूप चांगल्या कंडिशनमध्ये असेल किंवा शुभ स्थानाचा मालक होऊन तो दुसऱ्या शुभ स्थानामध्ये असेल, की रवी सौ राशीमध्ये, उच्च राशीमध्ये, मूळ त्रिकोण राशीमध्ये, मित्राच्या राशीमध्ये, असा जर रवी तुमच्या पत्रिकेमध्ये असेल तर ह्या रवीच्या महादशेमध्ये तुम्हाला काय फळे मिळतील तर ह्या अशा दशेमध्ये तुम्हाला जेव्हा रवी पत्रिकेत बलवान आणि शुभ स्थितीमध्ये असतो तेव्हा परदेश गमन, राजापासून किंवा सरकारी कामातून धनप्राप्ती होणं, व्यापारात व्यवसायामध्ये फायदा होणं, प्रसिद्धी मिळणं, धर्माची आवड लागणं, वस्त्र वाहनाची प्राप्ती होणं, व्यक्तीला नावलौकिक प्रसिद्धी मिळते, व्यक्तीला एखाद्या अधिकार प्राप्त होतं, पदाची प्राप्ती होते, तसेच यात्रा, राजा, सरकार, कोर्ट कचेरी यांच्या माध्यमातून ह्या व्यक्तीला धनप्राप्ती संभवते। हे तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला फायदा होणार आहे, सरकारकडनं किंवा सरकारी कामातून फायदा होणार आहे। कधी कधी रवीच्या महादशेमध्ये अशी व्यक्ती नवीन कार्याला सुरुवात करते, कार्य आरंभ करते, नवीन नोकरी किंवा नवीन व्यवसाय सुरू करते। अग्नी, वीज, प्रकाश यासंबंधी काम जर केलं तर ह्या कामामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता राहते। इत्यादी शुभफळं रवीच्या महादशेमध्ये जर रवी जर पत्रिकेत चांगला असेल तर मिळणार आहे। एक लक्षात घ्या की रवी हा पापग्रह आहे, सौम्य पापग्रह आहे, पण तो पापग्रह आहे, अग्नितत्वाचा, पित्त प्रकृतीचा आहे। त्यामुळे थोडं रवीची जर स्थिती पत्रिकेत खराब असेल तर तुम्हाला ही दशा नक्कीच त्रासदायक झाला, कारण ही शेवटी पापग्रह आहे। आता या उलट जेव्हा रवी तुमच्या पत्रिकेमध्ये, एखाद्याच्या पत्रिकेमध्ये रवी नीच राशीमध्ये म्हणजे तूळ राशीमध्ये रवी असेल, 7 मध्ये रवी असेल पत्रिकेमध्ये, तो रवी शनी बरोबर आहे, राहू बरोबर आहे, केतू बरोबर आहे, किंवा रवी जर 6-12 मध्ये असेल, किंवा एखाद्या लग्नाला रवी हा षष्टेश अष्टमेश वेश असेल, अशावेळी मात्र ही रवीची महादशा या लोकांना अतिशय त्रासदायक जाणार आहे। अशावेळी लोकांना कर्जबाजारी होणं, कर्ज वाढणं, ऋणग्रस्त अवस्था होणं म्हणजे कर्जबाजारी होणं, एखादा व्याधी किंवा एखादा रोग माग लागतो, एखादा आजाराने तुम्ही ग्रसित होता, प्रियजनांचा वियोग होतो म्हणजे पत्नी असेल, माता असेल, पिता असेल, संतती असेल, जी व्यक्ती तुमच्या जवळची आहे त्याचा वियोग म्हणजे त्याचा मृत्यू या काळात होण्याची शक्यता राहते। कधी कधी ह्या दशेमध्ये व्यक्तीला कष्ट, राजभय म्हणजे तुम्हाला एखादा दंड, शिक्षा, कोर्ट कचेरी मागं लागू शकते, काही लोकांना अटक होते, त्यानंतर कलह निर्माण होतं या दशेमध्ये, काहींना मृत्यूसम पीडा होते, काहींचं आरोग्य बिघडतं, धनहानी, मानहानी, सरकारकडून कष्ट होणं, आपापसामध्ये दुश्मनी वाढणं, या लोकांना मानसिक अशांतता ह्या काळात राहते। त्याचबरोबर प्रवास, परदेश गमन, घरामध्ये आजारपण, स्वतःला ज्वर, उष्णतेचे विकार, पोटाचे विकार, दाताचे विकार या गोष्टी ह्या काळात घडतात। तसेच अपघातामध्ये हाड मोडणं,
वाहन अपघात या काळात मोठे होणं, कोर्ट कचेरीमध्ये मोठा पैसा खर्च होणं इत्यादी अशुभ फळं तुम्हाला जर कुंडलीमध्ये रवी जर 6/12चा मालक असेल किंवा रवी 6/12मध्ये दूषित असेल, नीच राशी शत्रूच्या राशीत असेल, तर अशावेळी तुम्हाला ही अशुभ फळं तुम्हाला मिळणार आहेत. थोडक्यात काय, तुमच्या पत्रिकेत रवी कुठल्या स्थितीमध्ये आहे, तो रवी कुठल्या लग्नाचा ग्रह आहे, तो कुठं बसला आहे, त्याची स्थिती कशी आहे ही तुम्हाला पाहता आली पाहिजे. ती जर चांगली असेल तर नक्कीच ही महादशा चांगली फळं देऊन जाणार आहे. मात्र रवीची स्थिती जर खराब असेल तर तुम्हाला नक्की अशुभ फळं मिळतात, हे लक्षात घ्या. एक नियम सांगतो मी तुम्हाला, प्रत्येक दशेचे मी नियम सांगणार आहे, प्रत्येक ग्रहाची. पहिला नियम लक्षात घ्या, रवी जर कुंडलीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 7, 9, 10 आणि 11 अशा शुभस्थानामध्ये रवी जर असेल आणि तो उच्च राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये आहे, मूळ त्रिकोण राशीमध्ये सिंह राशीमध्ये आहे किंवा वृश्चिक राशीमध्ये आहे, कर्क राशीमध्ये, धनु राशीमध्ये, अशा मित्राच्या राशीमध्ये किंवा उच्च नवमांशात असेल म्हणजे लग्न कुंडलीमध्ये ज्या राशीत आहेत त्याच राशीमध्ये नवमांश कुंडलीमध्ये असेल, शुभग्रहांच्या दृष्टीत असेल. थोडक्यात काय, तर रवी बलवान स्थितीमध्ये कुंडलीमध्ये असेल तर तो आपल्या महादशेमध्ये जोरदार शुभफळ देतो. विशेषतः कर्क, सिंह, धनु, मेष, वृषभ आणि वृश्चिक या लग्नामध्ये जर वरील स्थिती रवीची जर असेल तर या लोकांना ह्या दशेमध्ये जोरदार शुभफळ मिळणार आहेत. दुसरा नियम आहे, या उलट रवी जर तुमच्या कुंडलीमध्ये 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये आहे, नीच राशीमध्ये म्हणजे तुळ राशीमध्ये आहे, शत्रूच्या राशीमध्ये म्हणजे मकर कुंभ राशीमध्ये आहे, नीच नवमांशात आहे, पापग्रहांच्या युतीत आहे, पापग्रहांच्या दृष्टीत आहे किंवा तो रवी 6/12चा मालक होऊन अशुभ स्थितीमध्ये असेल तर ही रवीची दशा या लोकांना अतिशय खराब जाणार आहे. विशेषतः मीन, कुंभ, त्यानंतर मकर, तूळ, कन्या, मिथुन या लग्नामध्ये रवी जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर आपल्या दशेमध्ये रवी अतिशय अशुभ फळ देणार आहे. विशेषतः या रवीमधील रवीची अंतर्दशा, रवीची विदशा जास्त त्रासदायक जाणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अशी स्थिती खराब असेल. आता आपण या रवीच्या महादशेतील सर्व ग्रहांच्या अंतर्दशेची फळं आपण पाहणार आहोत. आता ही महादशेची फळं झाली, परंतु 6 वर्ष असा काळ झाला असं नाही. 6 मध्ये तुम्हाला अंतर्दशामध्ये दशास्वामी बदलला की बरीच कमी अधिक चांगली वाईट किंवा फळं मिळू शकतात. त्यामुळे आता आपल्याला अंतर्दशेची पण फळं पाहिजेत. आपल्याला माहीत आहे की विशेषतः रवीचे जे मित्र ग्रह आहेत किंवा जे शुभग्रह आहेत म्हणजे उदाहरणार्थ चंद्र असेल, गुरु असेल, मंगळ असेल किंवा बुध असेल, या ग्रहांच्या अंतर्दशा रवीमध्ये जेव्हा लागतात तेव्हा त्या अंतर्दशा शुभ फलदायी चांगल्या जातात. या उलट शत्रुग्रहांच्या किंवा पापग्रहांच्या अंतर्दशा, विशेषतः शनीची अंतर्दशा, रवीमध्ये शनी, रवीमध्ये राहू, रवीमध्ये केतू, रवीमध्ये मंगळ असे जर ग्रह आले तर थोडंसं रवीमध्ये शनी, राहू, केतू आणि शुक्र यांच्या दशा तुम्हाला अतिशय त्रासदायक जाणार आहेत, अंतर्दशा, हे लक्षात ठेवा. मग रवीमध्ये कुठल्या ग्रहाच्या अंतर्दशा आहे ते पण तुम्हाला बघायला लागेल. आता मी तुम्हाला प्रत्येक रवी महादशेमध्ये प्रत्येक अंतर्दशेची शुभ अशुभ फळ सांगणार आहे. रवीमध्ये पहिली नेहमी सुरू होते, कोणत्याही महादशेमध्ये पहिली अंतर्दशा ही त्याच ग्रहाची असते. या नियमाप्रमाणे रवीची जर महादशा 6 वर्षाची असेल तर रवीमध्ये अंतर्दशा असते पहिल्यांदा रवीची, ती असणार आहे 3 महिने आणि 18 दिवस. आता रवी जर तुमच्या पत्रिकेमध्ये शुभ स्थितीमध्ये असेल तर त्यावेळी व्यक्तीला मान्यता, मान सन्मान मिळतो, प्रसिद्धी, ऐश्वर्य, बंधुसौख्य, धाडसाची आणि महत्त्वाची कार्य पार पडतात, लोकांवर छाप पडते, सरकार दरबारामध्ये यश मिळतं, राजमैत्री, उच्च अधिकार, धनप्राप्ती, सरकारी कामामध्ये यश मिळणं अशी फळं तुम्हाला सांगलेली आहेत. मात्र हाच जर रवी पत्रिकेत अशुभ स्थितीमध्ये असेल तर कर्जबाजारीपणा, व्याधी किंवा रोगाने ग्रसित होणं, अपघात होणं, आपल्या जवळच्या व्यक्तीचा वियोग होणं, कष्ट, राजभय, कलह, मृत्यूसंपीडा, धनहानी, मानहानी, सरकारकडून कष्ट होणं, मानसिक अशांतता राहणं, आपापसामध्ये दुश्मनी होणं अशी अशुभ फळं सांगलीत. तर रवी जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर रवीची महादशा किंवा रवीमध्ये रवीची अंतर्दशा जी 3 महिने आणि 18 दिवसाची ते अतिशय खराब जाणार आहे. त्यानंतर रवीमध्ये चंद्राची अंतर्दशा ही 6 महिने असते. जर चंद्र तुमच्या पत्रिकेमध्ये बलवान स्थितीमध्ये असेल तर रवीमध्ये चंद्राची महादशा अतिशय चांगली जाणार आहे. उदाहरणार्थ चंद्र जर पत्रिकेमध्ये तुमच्या सूर्यापासून चंद्र पत्रिकेमध्ये रवीपासून जर केंद्र त्रिकोणात असेल किंवा बलवान स्थितीमध्ये असेल म्हणजे तुमच्या पत्रिकेत रवीपासून चंद्र, तर रवीची महादशा बघतोय आपण, तर रवीपासून चंद्राची स्थिती कशी आहे बघा, तिथून ते मोजा रवीपासून चंद्र कितव्या स्थानात आहे. तो 6/12 असता कामा नये किंवा तृतीयात असता कामा नये. जेव्हा तो 3/12 नसेल आणि जेव्हा तो सूर्यापासून रवी जेव्हा इतर स्थानामध्ये असेल, केंद्रामध्ये किंवा कोणामध्ये, 5 मध्ये, 9 मध्ये
अशा स्थितीमध्ये जर चंद्र असेल तर नक्की तुम्हाला रवीमध्ये चंद्राची अंतर्दशा अतिशय चांगली जाणार आहे. अशा दशेमध्ये, या चंद्राच्या अंतर्दशेमध्ये तुम्हाला धनधान्य वृद्धी, शेती वाहन यामध्ये वाढ होणं, स्त्री सुख पुत्रसुख उत्तम मिळणं, सरकारकडून लाभ होतात, विवाहयोग येतो, सुखप्राप्ती होते, वास्तुनिर्मिती होते, शत्रुनाश होतो आणि कष्टाचे दिवस संपून सुखसमाधान मिळतं, व्यक्तीला अधिकार लाभ, व्यापारामध्ये यश इत्यादी मिळतं. त्यानंतर रवीमध्ये चंद्राची अंतर्दशा बघणार असताना जर चंद्र जर तुमच्या पत्रिकेत अशुभ स्थितीमध्ये असेल, म्हणजे रवीपासून चंद्र पत्रिकेमध्ये 6-12मध्ये असेल, रवीपासून म्हणतोय मी, मूळ पत्रिकेत नाही, रवीपासून जर चंद्र 6-12 स्थानामध्ये असेल, केमद्रुम योगात असेल, नीच राशीत असेल, अशा जर कंडिशनमध्ये असेल तर मात्र या लोकांना चंद्राची अंतर्दशा खराब जाणार आहे. अशावेळी व्यक्तीला जल अग्नी यांचं भय राहतं, क्षयरोगाची भीती राहते. या दशेत व्यक्तीला मानसिक चिंता, काळजी, अस्वस्थता, त्याचबरोबर बंधनयोग, रोगपीडा इत्यादी अशुभ फळे मिळतात. त्याचबरोबर धनधान्य नाश, स्त्री पुत्राला कष्ट, नोकरांचा नाश किंवा नोकरांचा विरोध होणं इत्यादी संभवतं. त्यानंतर तिसरी अंतर्दशा म्हणजे रवीमध्ये असते मंगळाची. तर रवीमध्ये मंगळाची अंतर्दशा काय फळदरी मी सांगणार आहे. ही अंतर्दशा असणार आहे 4 महिने 6 दिवस. जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ शुभस्थितीमध्ये असेल तर रवीमधली मंगळाची अंतर्दशा चांगली जाईल, आणि तोच मंगळ जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर ही अंतर्दशा खराब जाईल. लक्षात घ्या. उदाहरणार्थ काय, तर शुभ स्थितीमध्ये मंगळ असता काय फळ मिळतील असणं म्हणजे काय, तर मंगळ हा लग्न कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण स्थानामध्ये असणं किंवा 3, 6, 10, 11 स्थानामध्ये बलवान राशीमध्ये असेल तर तुमचा मंगळ बलवान आहे. 3, 6, 10, 11मध्ये मंगळ आहे, तो बलवान राशीमध्ये असेल तर अशावेळी रवीमध्ये मंगळाची महादशा आली तर अशावेळी जातकाला भूमिलाभ, धनलाभ, वास्तुप्राप्ती, स्वपराक्रमामध्ये वाढ होणं, सरकारकडून लाभ होणं, उत्तम सहकार्य मिळणं, भावंडांचं सौख्य मिळणं संभवतं. हा काळ खूप चांगला जाईल. या उलट मंगळ जर पत्रिकेमध्ये अशुभ स्थितीमध्ये असेल, म्हणजे मंगळ तुमच्या मूळ पत्रिकेमध्ये रवीपासून मंगळ जर 6-12 स्थानामध्ये असेल, नीच राशीत असेल, अशुभ स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला कष्ट, धनहानी, चिंता, भावंडांशी विरोध, वाद होणं, बंधनयोग, शत्रुपीडा, मार लागणं, भाजणं किंवा रक्तविकार होणं संभवतं. नातेवाईक यांच्याकडून विरोध होणं, तसेच जातकाचे अधपतन होणं, पदच्युतता होणं, अस्वस्थता वाढणं या काळात संभवतं. का तर रवीमध्ये मंगळाची स्थिती अंतर्दशाही जर मंगळ अशुभ असेल तर अशुभच जाणार आहे. त्यानंतर रवीमध्ये राहू. आता रवी राहू एकमेकाचे शत्रू आहेत, आपल्याला माहीत आहे. राहूची अंतर्दशा किंवा महादशा ही नेहमी खराब जाते. हा जर नियम लक्षात ठेवला तर रवीमध्ये राहूची अंतर्दशा असणार आहे 10 महिने 24 दिवस. मात्र जर रवीपासून राहूची स्थिती चांगली असेल, रवी राहूमध्ये जर चांगला नवपंचम लाभयोग असेल किंवा राहू मूळ पत्रिकेतच चांगल्या स्थितीमध्ये असेल, 3, 6, 10, 11मध्ये आहे, कन्या राशीचा, मिथुन राशीचा एकटा आहे, असं जर असेल किंवा रवीच्या केंद्र त्रिकोणात असेल तर मात्र ही राहूची अंतर्दशा त्या लोकांना चांगली जाते. अशावेळी त्या व्यक्तीला सरकारकडून लाभ होणं, मान प्रतिष्ठेमध्ये वाढ होणं, सरकारी कामात यश मिळणं, धनलाभ होणं, भाग्यवृद्धी होणं संभवतं. हा काळ तुम्हाला चांगला जाणार आहे. परंतु जर राहू अशुभ स्थितीमध्ये पत्रिकेमध्ये असेल, म्हणजे राहू हा तुमच्या पत्रिकेमध्ये रवीपासून जर 6-12 स्थानामध्ये असेल, रवीचा राहूचा अशुभ योग असेल पत्रिकेमध्ये, किंवा राहू नीच राशीत धनुराशीमध्ये आहे, शत्रूच्या राशीत आहे, मेषेमध्ये, वृश्चिकेमध्ये, कर्केमध्ये, असं जर असेल तर जातकाला या काळात भयंकर त्रास होणार आहे. कारण रवीमध्ये राहूची अंतर्दशा, राहू जर अशुभ स्थितीमध्ये पत्रिकेमध्ये असेल तर अतिशय खराब होत जाणार आहे. या काळात म्हणजे 10 महिने 24 दिवसाच्या काळामध्ये जातकाच्या शत्रुत्वामध्ये वाढ होणार आहे. नवीन शत्रू निर्माण होतील, अडचणी अडथळ्यामध्ये वाढ होईल, स्त्री पुत्र यांना कष्ट होणं, धननाश होणं, आरोग्याच्या तक्रारी वाढणं, काही लोकांना दंड, शिक्षा, तुरुंगवास, मानहानी, विषभय, क्षयरोग, नेत्ररोग, मस्तकाला पीडा होणं, प्रचंड मानसिक शारीरिक त्रास होणं संभवतं. विशेषतः या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्य बिघडतं, मृत्यूसम पीडा होते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघणार आपण रवीमध्ये पुढची दशा म्हणजे गुरुची. राहूनंतर गुरुची अंतर्दशा येते, त्यामुळं रवीमध्ये गुरुची अंतर्दशा ही 9 महिने 18 दिवस असते. किती? 9 महिने 18 दिवस. तर गुरुची स्थिती पत्रिकेमध्ये खूप चांगली असेल किंवा तो गुरु तुमच्या रवीपासून जर नवपंचम लाभ योगात असेल, तो उच्च राशीमध्ये, स्वराशीमध्ये, बलवान राशीमध्ये असेल, तर गुरु जर शुभ स्थितीमध्ये कुंडलीमध्ये असेल तर रवीच्या महादशेमध्ये गुरुची अंतर्दशा अतिशय चांगली जाणार आहे. अशावेळी व्यक्तीचा विवाहयोग येतो, व्यक्तीला अधिकार प्राप्ती होणं, सत्पुरुषाचं दर्शन होणं, धनधान्य वृद्धी, पुत्रलाभ,
देवी देवतांची नित्य पूजा अर्चा होणं, विद्येमध्ये सन्मान मिळणं, राजकीय गोष्टीमध्ये यश मिळणं, सज्जनांची मैत्री होणं, नावलौकिक होणं, यशप्रसिद्धी मिळणं इत्यादी फळं तुम्हाला मिळणार आहेत. मात्र पत्रिकेत जर गुरु अशुभ स्थितीमध्ये असेल, म्हणजे नीच राशीत आहे किंवा रवीपासून गुरु 6-12 आहे, अशा वेळी मात्र तुम्हाला ही गुरुची अंतर्दशा त्रासदायक जाईल. या दशेमध्ये व्यक्तीला अनारोग्य, शरीर नष्ट होणं, पोटाचे किंवा पचनेंद्रियाचे विकार होणं, विशेषतः यकृताचे विकार, मधुमेह, पित्ताचा त्रास, कानाचे आजार, तसेच मानसिक विकार इत्यादी होणं संभवतं. ह्या लोकांना मानसिक चिंता, स्त्रीपुत्र कष्ट इत्यादी होणं संभवतं. त्यानंतर रवीमध्ये शनीची अंतर्दशा. शनी हा रवीचा शत्रू आहे, त्यामुळे ही अंतर्दशा थोडी त्रासदायक असणार आहे, लक्षात ठेवा. रवीमध्ये शनीची अंतर्दशा ही 11 महिने 12 दिवस असते. जर रवी तुमच्या पत्रिकेत शनी जर खूप चांगल्या स्थितीमध्ये असेल, रवी आणि शनीचे जर नवपंचम लाभ योग असेल, शनी उच्च राशीत, स्वराशीत असेल, चांगल्या स्थानामध्ये असेल, तर या काळात तुम्हाला चांगली फळे मिळतील. या काळात शत्रुनाश होणं, विवाह योग येणं, पुत्रलाभ होणं, धनप्राप्ती होणं संभवतं. परंतु बऱ्याच लोकांच्या पत्रिकेत शनीची स्थिती खराब असते किंवा रवीपासून शनी खराब असतो. रवी शनी युती असणं, रवी शनी प्रतियुती, रवी शनी केंद्र योग किंवा शनी पत्रिकेत नीच राशीत असणं, शत्रूच्या राशीत असणं, अशी जर स्थिती असेल तर मात्र रवीमध्ये शनीची अंतर्दशा अतिशय खराब जाणार आहे. विशेषतः या दशेमध्ये अनावश्यक खर्चामध्ये वाढ होणं, पुत्राचा वियोग होणं या काळात संभवतं. गुरु, पिता, काका यांचाही वियोग ह्या काळात होणं संभवतं. पत्नीला रोग होतात, पती पत्नीमध्ये कलह होतात, व्यक्तीला पापकर्म किंवा चुकीची कामं करण्याची इच्छा होते आणि व्यक्ती तशी वागते. सगळ्यात मुख्य म्हणजे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. एखादा दीर्घ मुदतीचा आजार तुम्हाला या काळात सुरू होण्याचा किंवा मागं लागण्याची शक्यता राहते, त्यामुळे याही काळामध्ये तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्यानंतर रवीमध्ये बुधाची अंतर्दशा ही 10 महिने 6 दिवस असते आणि बुध जर पत्रिकेत शुभस्थितीमध्ये असेल तर तुम्हाला उत्साह वाढणाऱ्या घटना घडतील. विवाह, पुत्र, धन, सन्मान इत्यादीची प्राप्ती तुम्हाला रवीमध्ये बुधाच्या अंतर्दशेमध्ये होईल. हा काळ सुखदायक जाईल. थोडक्यात मानसिक सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती तुम्हाला या अंतर्दशेमध्ये होणार आहे. जर कुंडलीमध्ये बुध अशुभ स्थितीमध्ये असेल, म्हणजे रवीपासून बुध जर 6-12 असेल, बुध नीच राशीत, मीन राशीत असेल, बुध जर बिघडलेल्या अवस्थेमध्ये असेल, तर मात्र या अंतर्दशेमध्ये व्यक्तीला पीडा होणं, राजभय निर्माण होणं, दंड होणं, शिक्षा होणं, कंबर पोटदुखी होणं किंवा यांचे आजार उत्पन्न होणं, त्वचारोग होणं, कुष्ठरोग होणं संभवतं. आर्थिक अडचणी वाढतात, कष्ट वाढतात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर रवीमध्ये केतू जर असेल तर काय? आता रवी आणि केतू हे पण एकमेकाचे शत्रू आहेत. केतूची अंतर्दशा ही 4 महिने 6 दिवस असते. केतू जर पत्रिकेमध्ये शुभ स्थितीमध्ये असेल किंवा रवीपासून तो केंद्र कोणामध्ये असेल, बलवान राशीमध्ये असेल, उच्च राशीमध्ये असेल, अशा वेळी व्यक्तीला ह्या अंतर्दशेमध्ये केतूच्या सुखप्राप्ती आणि प्रगतिकारक काळ जातो. मंगळ ज्या ज्या स्थानाचा मालक आहे त्या त्या स्थानाची शुभ फळं तुम्हाला केतूच्या अंतर्दशेमध्ये किंवा दशेमध्ये मिळणार हे लक्षात असू द्या. केतू जर अशुभ स्थितीमध्ये असेल, म्हणजे उदाहरणार्थ रवीपासून केतू 6-12 आहे, केतू नीच राशीमध्ये आहे, बिघडलेल्या स्थितीमध्ये असेल, तर मात्र रवीमध्ये केतूची अंतर्दशा अतिशय खराब जाणार आहे. या दशेमध्ये शत्रुभय, परदेशगमन होणं, तुरुंगवास होणं, घरापासून लांब जाणं, मित्राचा मृत्यू होणं किंवा मैत्रीमध्ये वितुष्ट निर्माण होणं संभवतं. त्याचबरोबर घरगुती वाद, कलह वाढतात, धनहानी होते, पाय, डोके, दात या संबंधी आजार होणं, गुरु किंवा वडिलांचे आरोग्य बिघडणं, आपल्या गुरुचे किंवा वडिलांचं आरोग्य ह्या काळात बिघडतं. कधी कधी त्यांचा वियोग ह्या काळात होणं संभवतं. हे लक्षात ठेवा रवीमध्ये केतूची अंतर्दशा. त्यानंतर रवीमध्ये शुक्राची अंतर्दशा ही 1 वर्षाची असते. तर शुक्र शुभस्थितीमध्ये असेल, रवीपासून शुक्र जर चांगल्या स्थानामध्ये असेल, शुक्र उच्च राशीमध्ये, स्वराशीमध्ये असेल, तर ही अंतर्दशा अतिशय चांगली जाते. का तर शुक्र हा ऐश्वर्याने पैसा देणारा ग्रह आहे. तर या दशेमध्ये उत्तम धनप्राप्ती होणं, सरकारकडून लाभ होणं, यशप्राप्ती होणं, सुखप्राप्ती होणं, स्त्री सुखप्राप्ती होणं, प्रेमाची प्राप्ती होणं संभवतं. मात्र हा जर शुक्र पत्रिकेमध्ये अशुभ स्थितीमध्ये असेल, म्हणजे रवीपासून शुक्र 6-12 आहे, शुक्र कन्या राशीमध्ये आहे, शुक्र दूषित स्थितीमध्ये जर असेल, तर या रवीमध्ये शुक्राच्या अंतर्दशा लागेल तेव्हा स्त्री सुखामध्ये कमतरता निर्माण होणं, ग्रहसौख्यामध्ये बाधा येणं, मानसिक क्लेश, राजदंड, कधीकधी शिक्षा, नंतर घर, धनधान्य, शेती यामध्ये कमतरता येणं की यामध्ये नुकसान होणं संभवतं. त्याचबरोबर डोके, पाय, किडनी, मधुमेह, मूत्रवाहिनी तसेच वीर्य संबंधी रोग होण्याची शक्यता राहते. यामध्ये तुम्हाला किडनीचे विकार, मधुमेह, डायबिटीस
किंवा वीर्यसंबंधी रोग होण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. रवीमध्ये शुक्राच्या अंतर्दशाही आरोग्याच्या बाबतीत खराब असणार आहे. अशा प्रकारे आपण रवीच्या महादशामध्ये काय फळं मिळतील किंवा रवीची महादशा कशी झाली मी सांगितलं आहे, रवीच्या अंतर्दशेमधली फळं सांगितली आहेत. इथे मी हिंट देतो तुम्हाला की आपण कुठल्याही ग्रहाची अंतर्दशा कशी झाली हे बघताना लॉजिक काय लावायचं. तर काय लोक म्हणतात की ज्या ग्रहाची महादशा सुरू आहे त्याच्या शत्रू ग्रहाची अंतर्दशा खराब जाईल, असं पण नसतं. हा पण नियम काय परफेक्ट बसणार नाही. काय लोक म्हणतात की शुभग्रहांची अंतर्दशा शुभ फळ देईल, असंही नसतं. मग ते ठरतं कसं, तर ज्या ग्रहाची महादशा आहे त्या ग्रहापासून बाकीचे ग्रह जर नवपंचम लाभयोगात असतील किंवा 3, 6, 12मध्ये नसतील आणि तो ग्रह जर पत्रिकेत बलवान किंवा चांगल्या राशीत असेल तर ती अंतर्दशा कुठल्याही ग्रहाची असू द्या ती तुम्हाला नक्कीच चांगली जाते. या उलट ज्या ग्रहाची महादशा सुरू आहे त्या ग्रहापासून राहिलेले बाकीचे ग्रह जर 6, 12मध्ये असतील, नंतर तो ग्रह नीच राशी शत्रूच्या राशीत आणि बलहीन असेल, त्यावेळी मात्र तो ग्रह कितीही शुभ असू द्या त्याची अंतर्दशा तुम्हाला खराबच जाणार आहे. हा एक वेगळा नियम मी तुम्हाला सांगितला आहे. पत्रिका बघताना किंवा दशेवरून कालनिर्णय करताना की ही दशा चांगली झाली का वाईट झाली, या दशेमध्ये काय घडेल हे सांगताना या नियमाचा जर विचार केला तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे भविष्य करता येईल आणि तुम्हाला अतिशय उत्कृष्ट कालनिर्णय करता येईल असं मला वाटतं. हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि मी थांबणार आहे. यानंतर आपण चंद्र महादशेची फळं आणि चंद्राच्या महादशेमध्ये प्रत्येक ग्रहाची अंतर्दशा कशी जाईल हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.